फार्मसी ऑफिसर, औषध निर्माण अधिकारी. आम्ही ॲलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी तिन्हीचेही मेडिसिन बनवण्याचा अधिकार आमच्याकडे असतो. अ, आज मी आपल्याशी बोलताना पहिले माझा परिचय करून दिलाय आणि मी या जर्नीत का आहे? जर मी 26 उंमर आहे, तर मग त्याच्यात येण्यासाठी माझ्याजवळ वेल्थ होती, पगार होता, घर होतं, कार होती, सगळं होतं. पण तरीही आरोग्य नव्हतं. आरोग्य नव्हते म्हणजे मला जगायची इच्छा उरली नव्हती. निष्क्रिय जीवन झालं होतं. पण मुलगी असल्यामुळे असं वाटायचं की नाही, तिथं एक वेळ सगळं झालं की आपलं कार्यभाग निपटला. कारण आपण निर्माण केलेल्या गोष्टीला आकार देणं ही आपली जबाबदारी आहे, असं मी समजायचे. मला कोलेस्ट्रॉल हाय लेवलला होतं. कोरोना नंतर माझं पूर्ण सिस्टम बिघडून गेलं होतं. 2 वेळ मला कोरोना झाला. आणि कोरोनामध्ये जे मेडिसिन देण्यात आलं त्यामुळे पूर्ण शरीरावर माझ्या रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. 4 महिने मला अंघोळ सुद्धा करता आली नाही. केसामध्ये इन्फेक्शन झालं. दुसऱ्यांनी अंघोळ वगैरे करून द्यावं लागेल एवढी माझी बिकट कंडिशन कोरोनामध्ये होती. मला आर्थरायटिसचा त्रास त्याच्यातच सिव्हिअर झाला. जे स्टिरॉइड देण्यात आलं त्यामुळे सगळे माझे आजार बाहेर निघाले. मला कोलेस्ट्रॉल व्हेरी हाय लेवलला गेलं. ट्रायग्लिसराईड हाय लेवलला गेलं. युरिक ऍसिड हाय, थायरॉइड हाय. थायरॉइडची ट्रीटमेंट चालू होऊन 2 महिने झाले होते जेव्हा मी या जर्नीत आले. मला वाटलं की आता डॉक्टरांनी मला 4 डॉक्टरांची ट्रीटमेंट ऍट ए टाइम ओपिनियन चालू होती. आता मी मेडिकलची फील्डची असल्यामुळे ओपिनियन घेणं हे आमचं ठरलेलं असतं. हा डॉक्टर, तो डॉक्टर, प्रत्येकात आयुर्वेद, ॲलोपॅथ, होमिओपॅथ सगळे डॉक्टरांचं ओपिनियन चालू होते. ऍट ए टाइम सगळ्यांच्या ट्रीटमेंट फॉलो करत होते. पण कुठेही रिझल्ट येत नव्हता. शेवटी विचार केला की नाही आता मुलीचं लग्न करून टाकूया आपण कार्यभाग निपटला, आपलं इथलं काम संपलेलं आहे. तुम्हाला सांगते मी 2013 मध्ये माझं ऑपरेशन झालं. त्यावेळेस मी कोरोनामध्ये गेले. एक मिनिट. मॅडम तुमचा दुसरा डिव्हाइस बंद करा. पहिले माझं जेव्हा ऍक्सिडेंट झाला, माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन मध्ये मी कोरोना याच्यात कोमामध्ये गेले. माझं हार्ट डेट झालेलं होतं, फक्त हार्ट चालू होतं. मी हार्ट विषय का घेतलाय, कारण फक्त हार्ट चालू होतं आणि त्याच्यामुळे नंतर मी काही काळाने खुशवर आले. हे सगळे होतं. मला स्नेक बाईट पण झालेला होता. त्यावेळेस माझी पूर्ण बॉडी फंक्शन ब्लॉक झाले होते की डॉक्टरांनी सांगितलं की जगण्यासाठी काहीच अवधी आहे, तुम्ही नागपूरला सुद्धा रेफर करू शकणार नाही. माझ्या भावांना सांगितलं, प्रशांत पाटील आपल्या कॉलवर आहे, की तुम्ही इथे डॉक्टर कसे फॅसिलिटी घेता येईल बघा, ही 3 तासाच्या वर जगू शकणार नाही. तर अशा वेळेस शरीराने साथ दिली. कदाचित वरच्यानं लिहिलं असेल काहीतरी अजून बाकी असेल आयुष्यात. असे हे 3-4 प्रकारात मी जगत जगत पुढे आले. पण किडनी प्रॉब्लेमनी किडनी फेल्युअर झाल्या. किडनी दोन्ही फेल्युअर झाल्यानंतर मला जे हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू झाली. सगळ्यांनी हैदराबादला जाऊन आलो, सगळीकडे फिरून आलो. सगळ्यांनी एकच सांगितलं की लास्ट स्टेज आहे, 6 महिन्याच्या वर काही जगणार नाही. पण जीवाच्या आकांताने प्रयत्न केला, स्वतःच्या शरीराशी लढले. जे पेनिसिलिनचं इंजेक्शन एक वेळ द्यायला सगळे घाबरतात, एक वेळ घ्यायला घाबरतात, ते मी कंटिन्यू 3 वर्ष घेतले. आणि त्यातच मग माझा सगळा शारीरिक लॉस झालेला आहे. हे सगळं होत असताना आता आपण मरणाच्या दारात आहोत, तरी पण जिद्द सोडली नाही. आणि मी एक वेळ माझ्या स्टोअरला तिथे 4 करोडचं मेडिसिन ठेवलेलं होतं. तिथं बसलेले असताना विकास भाऊ गर्जे आले आणि म्हणाले की पाटील मॅडम एवढं करून बघा, 8 दिवस तुम्ही एवढं करताय. कसं असतं, सगळीकडून थकलेला माणूस अडली गाय काटे खाय तसं काहीही करायला तयार होतो. मी एका सेकंदात काहीही विचार केला नाही. कारण येणारी व्यक्ती ही माझी दुश्मन नाही, काहीतरी माझ्याविषयी चांगला विचार करत असेल. जेव्हा मी दुसऱ्याला सल्ला देते काही वाईट विचार नसतो, तसं त्यांनी कोणता वाईट विचार केला नसेल असं समजून मी स्पॉटवर तिथेच माझा आयडी काढला आणि मी दुसऱ्या दिवशी जॉईन झाले. मला पाऊल 10 इंच सुद्धा वर उचलता येत नव्हतं. पायऱ्या, माझा फ्लॅट आहे सेकंड फ्लोअरला, मला धरून चढावं लागायचं. मी लिफ्ट लावण्याचा विचार करत होते, पर्सनल लिफ्ट किंवा फ्लॅटच विकून टाकायचा. मी घर सुद्धा पाहिलं होतं. एवढी माझी कंडिशन खराब होती. अशात मी जॉईन केलं. काही दिवस थोडा त्रास झाला. 1 महिन्यानंतर माझी बॉडी फ्री झाली. सगळं व्यवस्थित व्हायला लागलं. मग असं वाटायला लागलं नाही आता आपण चांगलं होतोय. एवढं कॉन्फिडन्स कसा असतो माणसामध्ये. मग तेवढ्याच गोकुळ सरांचा फोन आला, मॅडम शेवटपर्यंत टिकून राहा, तुम्ही चांगल्या होणार. विकास सरांनी वेळोवेळी व्हिजिट केली मला. मॅडम माझं मनोबल वाढवत गेले, अजून तुम्ही सुधारणार आहे, अजून चांगले. कसं असतं, सगळं दवानेच काम नाही होत, कधी कधी दुवाने सुद्धा काम होतं. माझं सगळं घर माझ्या मागे परेशान होतं. माझे आई वडील, बहीण भाऊ सगळ्यांचे
महिना जगली पाहिजे, हिच्यातून काहीतरी आयुष्यात चांगलं घडेल. आणि खरोखर यश आलं या जर्नीमध्ये. आज मला ज्या 30 गोळ्या रोज चालू होत्या, सकाळी 10, दुपारी 10, संध्याकाळी, मी जेवायला बसायचे तर डब्बा पहिले माझ्या डोळ्यांच्या समोर असायचा. कारण गोळी मिस झाली की माझं थरथर रागवायचं किंवा काही ना काही प्रॉब्लेम व्हायचा. तर आज ते 30 गोळ्या सुटलेल्या आहेत. सगळ्यांचा आशीर्वाद आहे या गोष्टीसाठी. आणि स्पेशली थँक्स टू विकास भाऊ गरजेचं, की त्यांनी मला या जर्नीमध्ये आणलं आणि मार्गदर्शन केलं, दीपाली मॅडम आणि गोकुळ सर यांनी. तर मी म्हणते आज मला गोळी नाही, माझं कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे. कालच मी चेक केले, रिपोर्ट आले नाही, नाहीतर शेअर केले असते. कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे, ट्रायग्लिसराईड नॉर्मल आहे, माझा बीपी नॉर्मल राहतो, सगळ्या गोष्टी नॉर्मल आहे. शुगरची गोळी, मेन म्हणजे शुगरची गोळी सुटत नसते, ती सुटली माझी. का? तर आपल्या या फॅमिलीत आल्यानंतर या फॅमिलीचे नियम फॉलो केले. 100% नाही होऊ शकले तरी 99% करण्याचा मी प्रयत्न केला आणि मी यशस्वी झाले. माझं वेट लॉस 80 वरून 64 किलोवर आले. मी 16 किलो वेट लॉस केला आहे, याचा मला आनंद होतोय. आणि ते सगळ्यांना माझं खूप खूप धन्यवाद, की आज मी जे काही तुमच्या समोर आहे ती केवळ आपल्या परिवारामुळे आहे. मी हॅपी आहे. नर्वस झाले होते, असं वाटायचं की देवाने आज नेलं तरी बरं होईल असं वाटायचं, पण आता वाटतं नाही, आता जगवलं पाहिजे, काहीतरी चांगलं करायचंय आपल्याला, अजून पुढे जायचंय, अजून चांगलं करायचंय. समाजसेवेचं पहिलेपासून वेळ होतं, त्यात भर पडली आपल्या. पाटील मॅडम, एक मिनिट मॅडम, खूप सुंदर अनुभव आहे तुमचा आणि खरंच एक्सपिरियन्स. जिथे भगवंताचे हात टेकले होते, शरीराने साथ द्यायचे हात टेकले होते, तिथं कोण काय खाल्लं तुम्ही त्यामुळे तुमच्यामध्ये एवढा सुंदर बदल झाला. 20-80 चा फॉर्म्युला घेतला मॅडम. मी 20% वर्कआउट केलं. सुरुवातीला मला जास्त करता येत नव्हतं, तरी पण मी आहारात कोणती कंजूसी केली नाही. 2 टाइम आहार घेतला. मी जे जे खायचं नाही, तेल कमी, हे सगळं नियम सगळे पाळले मी मॅडम. पोळ्या बंद केल्या, भाकरीवर आले, तेल कमी केलं, मीठ कमी केलं. आहाराचा सगळ्यात मोठा रोल आहे, कारण मला भूक खूप लागायची. आहार घेतल्यानंतर माझ्या शरीराची गरज पूर्ण झाली, त्यामुळे अन्नावरची इच्छा माझी कमी झाली. आणि जे तर वडापाव, पिझ्झा, बर्गर याच्यावर माझी इच्छा व्हायची, ती इच्छाच होत नाही आता. असं वाटत नाही आपण. संतुलित आहारामुळे त्यांच्यामध्ये एवढा सुंदर बदल झालाय. ऑल न्यूट्रिशन घेतायत त्या, खूप छान. चला तर मग आपण जाऊया. आपला मेन उद्देश आज जो आहे हायपर टेन्शन. यस, सर्वजण रेडी राहा. कान इकडे ठेवा, काम जे काही करत असाल ते करा. दोन्ही कान स्क्रीनकडे ठेवा. ओके, कंटिन्यू मॅडम. तर मी आज हेल्थ ऑफ विषयी, हायपर टेन्शन विषयी बोलणार आहे. आणि साध्या सोप्या, हृदय हा फार क्लिष्ट ऑर्गन आहे आपल्या शरीरातला. तो इझी समजण्यासारखी गोष्ट नाही, पण माझ्या परीने मी साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते. हायपरटेन्शन म्हणजे काय? उच्च रक्तदाब. आपल्या हृदयाला 4 कप्पे असतात. एकाच वेळेस अशुद्ध रक्त हृदयात येतं आणि त्याच वेळेस सायमल्टेनियसली त्या क्षणाला शुद्ध रक्त शरीराच्या बाहेर पडतं. ही जी पंपिंग होत असते, जर हृदयावर या पंपिंगचा दाब पडला तर उच्च रक्तदाब होतो. हा एक दीर्घकालीन आजार आहे. आपण असं जन्मांतात सगळीकडे समजलं जातं की हा आजार बरा होत नाही. आपण हे जेव्हा पंपिंग होतं तेव्हा आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यावर दबाव निर्माण होतो. त्यामुळे आपल्या ज्या हृदयाला आहे त्याची कार्यक्षमता प्रमाणाच्या बाहेर वाढवावी लागते आणि त्याच्यामुळे आपल्या धमन्या ज्या आहेत, रक्तवाहिन्या ज्या आहेत, कमजोर होतात. आता याच्यात 2 प्रकार आहेत. हायपरटेन्शनचे 2 प्रकार. प्रायमरी हायपरटेन्शन हे कशामुळे होतं? ही फॅमिली ट्रेस, समाजातील ट्रेस, अनुवंशिकता, त्यानंतर आपली चुकीची जीवनशैली सगळ्यात मोठा विषय आहे. उशिरा झोपणे, उशिरा उठणे, आपलं स्क्रीन टायमिंग, त्यानंतर आपला चुकीचा आहार, पिझ्झा, बर्गर, बाहेरचं जेव्हा घेतो त्यात आपल्याला पेस्टिसाइड मिक्स असलेलं डायरेक्ट आपण जेवण घेतो. बाहेर आहार घेणं चुकीचं आहे, कारण प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले असतात त्यामध्ये. आणि सेकंडरी हायपरटेन्शन कसं होतं? ज्याला किडनीचा प्रॉब्लेम आहे, त्यानंतर हृदयाचा आजार आहे दुसरा काही, आणि त्याच्यानंतर अनुवंशिक, जर आई वडिलांना बीपीचा त्रास असेल तर होऊ शकतं आपल्याला पण. आता याची मेन कारण काय? आपल्याला सगळ्यांना कळतं हायपरटेन्शन हे लवकर लक्षात येत नाही. हाच महत्वाचा आणि दुःखाची गोष्ट आहे. जेव्हा तुमचं स्टेज वाढत जाते त्यावेळेस तुम्हाला त्रास व्हायला लागतो आणि काहीतरी आजार झाल्यावर आपण तपासतो,
वाढलेला आहे. पण आपण काय म्हणतो, मी 90% लोक, मी रोज 150 पेशंट हँडल करते, 100 ते 150. तर 90% लोक म्हणतात मला कोणताही त्रास नाही, मला कशाला गोळी घ्यायला पाहिजे, ते डॉक्टरला काही समजत नाही असं म्हणतात. आणि त्या हायपरटेन्शनच्या ह्याच्यातच ते जगत असतात. यामुळे काय होतं की आपलं हार्ट वीक वीक होत जातं आणि रिझल्ट काय येतो, चुकीचा रिझल्ट येतो. आता हे सगळे कारण होण्यासाठी काय कारणीभूत, सगळ्यात मोठं कारण आहे लठ्ठपणा. आपली चरबी जी आहे, आपले शरीराचे ब्लड व्हेसल्स जे आहे त्यांना सप्रेस करते. त्यामुळे लठ्ठपणा बिलकुल नको. आपल्या जगात भारताचा पहिला नंबर आहे, ज्याच्या लठ्ठपणामुळे हार्ट अटॅक यायला लागले. व्यसनाधीनता सुद्धा आपल्यात जास्त आहे. व्यसनाधीनतेला प्रमाण नसल्यामुळे, व्यसनाधीनतेमुळे अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. चुकीची जीवनशैली. मला सांगा ना, तरुण वर्ग, मला सांगा आपल्या कॉलवर जे असतील त्यांनी स्वतःला ऑब्झर्व करावं. रात्री किती वाजता झोपत होतो आपण? 12 काय, 1 काय, मित्रांशी गप्पा करणं काय, ड्युटी झाल्यानंतर बोलत बसणं काय? अहो, तुमचं आरोग्य, जी संपत्ती आहे ती तुमची लयाला चालली. आज तुम्ही सोन्याला काय जपताय? सोन्यापेक्षा सुंदराचे शरीराला जपा. जपायलाच पाहिजे. एक जॉईंट माझा गेलाय, मी लाखो रुपये लावते शोल्डर जॉईंटला, पण दुरुस्त होत नाही. एक अवयव लाखो रुपये, तरीही दुरुस्त झालेला नाही, होणार नाही. 2 वेळा ऑपरेशन केलंय मी त्या शोल्डर जॉईंटचं, तरी होत नाहीये. त्यामुळे शरीर जपायला पाहिजे. मानसिक तणाव आजच झालं पाहिजे, आताच झालं पाहिजे. पॅरेंट्सचं पोरांना डिप्रेशन, एवढं होमवर्क झालं पाहिजे, एवढे मार्क्स आणले पाहिजे. बायकोचं नवऱ्याला डिप्रेशन, एवढी कमाई घरात आली पाहिजे. नवऱ्याचं बायकोला डिप्रेशन, एवढी तू नोकरी करूनही घरात एवढं सगळं सिस्टमॅटिक हाऊसवाईफ सारखं सगळं मेंटेन झालं पाहिजे. हा जो स्ट्रेस आहे तो कमी करा, समजून घ्या, एकमेकाला मानसिक तणाव देऊ नका. आणि कुटुंबात जर कोणाला असेल तर होण्याचे चान्सेस आपल्याला जास्त आहे. याचे गंभीर परिणाम काय होतात? सडन हार्ट फेल्युअर. आजकाल सडन हार्ट फेल्युअरचं प्रमाण वाढले. अटॅक येतो, काही लोकांचा अटॅक दवाखान्यात नेल्यानंतर बरं होतो, पण जे एखादा सिव्हिअर सडन अटॅक येतो तो डोळ्यासमोर व्यक्ती जातो आणि आपण काहीही करू शकत नाही. आम्ही हेल्थ डिपार्टमेंटचे असूनही माझे वडील सडन हार्ट फेल्युअरने गेले. आम्ही खाली अँब्युलन्स उभी असतानाही काही करू शकलो नाही. स्ट्रोक. स्ट्रोक म्हणजे काय असतो? मेंदूचा रक्तपुरवठा अचानक कमी होते. आपल्या ज्या व्हेन्स आहेत त्यांना चरबीची लेअर चढली, तर जे रक्तप्रवाह पाईपलाईन आहे ती कुठेतरी कमी जास्त खंडित होण्याची भीती असते. त्याला आपण चोकअप म्हणतो. 20% चोकअप, 90% चोकअप. त्याच्यामुळे काय होतं? रक्तप्रवाह कमी होतो. ब्रेनला रक्तपुरवठा कमी झाला की तो स्ट्रोक येतो. त्यानंतर आपल्याला फिल्ट्रेशन करणारी किडनी, आपल्या शरीरात जे काही आपण इंटेक करतो, जे काही असतं, तेव्हा शेवटी फिल्टर करण्याचं काम ही किडनीचं असतं. किती फिल्टर करणार आहे? तुम्ही बाहेरचं खात राहाल, अशुद्ध जेवण जेवत राहाल, चुकीची जीवनशैली. तुम्ही जरी झोपले तरी तुमच्या शरीराचं लिव्हरचं काम, ते 11 ते 2, हार्टचं काम कंटिन्यू, तुम्ही पोटात आईच्या आल्यापासून हार्ट चालते तुमचं, त्यानंतर किडनी चालते, लिव्हर चालते, सगळं काही रेग्युलर चालू असतं. तुम्ही झोपेत असता की जागे असता, त्यांचं टाइम ठरलेला आहे, त्या टाइम नुसार ते त्यांची क्रिया करत असतात. म्हणून वेळेवर उठणे, वेळेवर झोपणे फार महत्वाचं आहे. डोळ्यांचे आजार सुद्धा होतात. तुमची जर बॉडी वीक होत चालली तर तुमची नजर सुद्धा वीक होते, तुमची स्मरणशक्ती कमी होते. जर चरबी वाढली तर कुठेही पोटावरच नाही वाढत चरबी, ऑल ओव्हर ब्रेन पासून सगळीकडे जिथे जिथे हे आहे तिथे चरबी वाढत असते. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती कमी होते. आपण मुलाला खाऊ घालतो, झोपू करतो, कुरकुरे खा, आणि तू मार्क्स का नाही आणले? आणि तुमचं डोकं चालवा, त्याला आयडिया ठेवा, त्या बच्चूला आयडिया ठेवा. जाड होणं म्हणजे काय खूप चांगल्या, म्हणजे तुम्ही पालन पोषण करता याचं लक्षण नाहीये. त्याच्यासाठी आता प्रतिबंधक उपाय काय? उपचार तर शेवटी डॉक्टरच करतात अटॅक आल्यावर. होऊ नये म्हणून आपली वेलनेस फॅमिली आहे. होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो घरच्या घरी? नियमित मेडिटेशन. मानसिक आजाराचा व्यायाम आहे तो. आपल्या मेंदूचा व्यायाम म्हणजे ध्यानधारणा, मेडिटेशन हे केलं पाहिजे. शारीरिक व्यायाम म्हणजे कार्डियाक वर्कआउट केलं पाहिजे, आपण जे करतोय ते. आणि तिसरं म्हणजे सकस संतुलित आहार. सकस आहार, मला सांगा, हिरव्या पालेल्या भाज्या, फायबरयुक्त पदार्थ, हे सगळं आपण रेग्युलर खातोय का? नाही. आज जीवावर आला, बोलवा हॉटेलचं, आज हे झालं, बोलवा तिकडचं, असं ऑनलाईन मुळे आपण खूप आहारी गेलोय सगळ्या गोष्टी. तिसरी गोष्ट म्हणजे आपलं मद्यपान. मद्यपान आपल्या देशात सर्वात जास्त प्रमाणात होते, ते पण थांबलं पाहिजे. पुरेशी झोप झाली पाहिजे.
कंटिन्यू 7 ते 8 आपली झोप झाली पाहिजे. ती डिस्टर्ब व्हायला नको. तेव्हा आपलं बॉडी फंक्शन चालतंय. त्यांचे अवर्स ठरलेले आहेत हो. तुमचं लिव्हर काय करणार आहे, किडनी काय करणार आहे, त्यानुसार ते काम करत असतात. हायपरटेन्शन हा गंभीर आजार आहे, पण त्याला आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. कंट्रोलमध्ये ठेवण्याची गुरुकिल्ली व्यवस्थापन एकच आहे: मेडिटेशन, व्यायाम आणि संतुलित आहार. आता आपण म्हणतो की आम्ही घरात तर चांगले जेवतो, काजू खातो, बदाम खातो, हे खातो ते. तसं नाही. जे प्रॉपर ज्या वेळेला जितकं व्हिटॅमिन प्रोटीन आपल्या शरीरात जायला पाहिजे ते तेवढं जात नाही. धकाधकीत मला सांगा, आपण डब्बा नेताना किती नेतो? एक भाजी पोळी नेतो फक्त डब्यात. सगळं संतुलित आहार. फोटो टाका म्हटलं तर विचार पडतो, काय फोटो टाकायचा? एक भाजी पोळी आहे, चला ठेवायला डब्यात जागा नाही. 2 खाण्याचा डब्बा घेऊन जातो आपण. हायपरटेन्शन सुरुवातीला लक्षणं दाखवत नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सगळ्यांनी आपापलं रेग्युलर चेकअप दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी करायला पाहिजे. तुम्ही बीपी सुरू झालाय हे तुमच्या लक्षात लवकर येत नाही. त्यासाठी तुमची जीवनशैली पहिले सुधारा, तुमचा आहार सुधारा, आहार विहार सुधारा, आणि त्यानंतर तुमचा हा आजार नियंत्रणात येतो. आपल्या कॉलवर भरपूर असे आहेत, संगीता तटे मॅडम, अजून भरपूर जण आहेत ज्यांचं बीपी कंट्रोल झालंय, गोळी बंद झाली. हा त्यांचा स्वतःचा डिस्क्लेमर आहे. तुमचा पण स्वतःचा होऊ शकतो. कधी? जेव्हा तुम्ही हे सगळे नियम पाळाल. मी शेवटी एकच सांगते की 3 गोष्टी आयुष्यात लक्षात ठेवा: मेडिटेशन, एक्सरसाइज आणि संतुलित आहार. जो मी घेते, तुम्ही घेताय, पण हा समाज बदलला पाहिजे. आणि समाज बदलण्याचं दायित्व आपलं आहे, कारण आपण सुज्ञ झालोय. आपलं ज्ञान हे कुंठीत ठेवायचं नाहीये, हे सगळीकडे स्प्रेड करायचंय. आणि गोकुल सरांनी स्प्रेड केलं म्हणून आज आपण 273 लोक या कॉलवर होतो. आता आपण संध्याकाळी आपल्या डॅडला आणायचंय, पूर्ण फॅमिली. एकाने 5 जरी बदलवले ना, तर जग बदलायला वेळ लागत नाही. एवढे बोलते मी. आणि सिस्टीमनी मला बोलण्याचा चान्स दिला, त्याबद्दल मी सिस्टीमचे आभार मानते. तुम्हा सर्वांनी शांतपणाने ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचा आभार मानते. सगळ्यात पहिले गोष्ट सांगते, मला स्टेजमध्ये वर बोलण्याची सवय होती, पण स्क्रीनवर बोलण्याचा माझा पहिला अनुभव आहे. काही चुकलं असेल तर मला माफ करा. धन्यवाद. वाव, जबरदस्त.